हर हर महादेव. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी लवकर उठून महादेवाचं दर्शन घेऊन मी केली दिवसाची सुरुवात एकदम छान. हरभरा काढायला चालूच होता. उन्हाच्या आधी लवकर उठून हरभरा काढून गोळा करून घेतला. घरी आलो तर दादा खेळायला होता. मग थोडंसं दादासोबत खेळून थोडीशी मस्ती करून टाईमपास करून घेतला. तर बसा म्हणतोय तुम्ही पण थोडं माझ्यापाशी. ठीक आहे म्हणलं. थोडं टाईमपास वगैरे केला आणि मी आलो भाऊला घेऊन शेताकडे. आम्हाला आज काहीतरी काम करायचं होतं. चला म्हणलं आपण जाऊन शेतातलं काम उरकून घ्यावं. तोपर्यंत कळव झोपायचा होता. आपल्याला रानाला पाळी घालायची होती. बारदाना वगैरे साहित्य गोळा केला आणि कळव झोपला आणि भाऊ रानाला पाळी घालत होतं. आता आपण इथं कोथिंबीर पेरणार आहोत. त्याच्यापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये साईडला भुईमुग आहे. तिथंच थोडंसं रान करून आपण धनं पेरणार आहोत कोथिंबीर. तोपर्यंत स्प्रिंकलर टाकायचं होतं रानात. पाळी घातलेल्या रानामध्ये चला म्हणलं पाईप गोळा करून घ्यावे. भरवणाचं स्प्रिंकलर गोळा करून आणून चिमण्या वगैरे लावून टाकले आणि बघितले एखादी कडी वगैरे निसटले का. चला ऊन खूप झालं होतं म्हणलं जाऊन रुईभर पाटीला जाऊन रस वगैरे पिऊन यावं मस्तपैकी थंडगार. येऊन एक ग्लास मस्तपैकी रस पेला आणि वापस निघालो. हे आहे रुईभर गावचं प्रवेशद्वाराची कमान. श्री संस्थान दत्त मंदिर रुई. दिवस मावळला होता. चिंचेचं पोतं घरी न्यायचं होतं. टाकलं गाडीवाऱ्याने आणि निघालो घरी.